नमस्कार. मी प्राध्यापक शेलार एस इंग्रजी विभाग, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा. हा व्हिडिओ CEP संदर्भात बनवलेला आहे. BCom भाग 1च्या विद्यार्थ्यांना या सत्रासाठी सत्र 2साठी CEP हा एक विषय 2 क्रेडिटसाठी आहे. म्हणजे CEP संकल्पना काय आहे तर CEP म्हणजे कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम. या कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राममध्ये एक विषय असतो. त्या विषयाच्या अंतर्गत आपल्याला माहिती गोळा करायची, माहिती संकलित करून त्याचं सादरीकरण करायचे. तर BCom भाग 1च्या विद्यार्थ्यांसाठी फायनान्शियल लिटरसी अवेअरनेस हा विषय आहे. त्या विषयाच्या अंतर्गत आपल्याला अनेक विषय असणार आहेत. त्या विषयावर आपण एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे आणि तो महाविद्यालयामध्ये सादर करायचा आहे. ह्या कोर्सला तुम्हाला 2 क्रेडिट मिळणार आहेत की जे तुम्हाला डिग्री पूर्ण करताना हे गरजेचं आहे. मग आता हा CEPचा कोर्स कसा पूर्ण करायचा ह्या संदर्भात गेल्या 4-5 आठवड्यापासून लेक्चर चालू आहेत. 12 तारखेला आपल्याकडे लीडचं वर्कशॉप झालं, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगण्यात आल्या. तर त्यातनं काही ज्या गोष्टी राहिल्या असतील तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो आहे. मग आता या CEPचा जो प्रोजेक्ट आहे तो कसा करायचा त्या संदर्भात सगळी जी काही सूचना आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देतो आहे. आता पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओचा जो प्रोजेक्टचा जो फॉर्मॅट आहे तो त्या पद्धतीने तुम्ही बघून घ्या की इथं हे फ्रंट पेज, त्याच्यानंतर तुमची अनुक्रमानिका आणि त्याच्यानंतर ही सर्टिफिकेट लेटर्स वगैरे ही ती बनवून तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही हे तुमचं नाव आणि तुमचं विषयाचं नाव टाकायचं आहे. काही सूचना आहेत तिथं की प्रोजेक्ट कसा असावा, काय असावा ते तुम्हाला ते दुसऱ्या फाईलमधून सांगतो. ठीक आहे. या पद्धतीनं आपल्याला प्रोजेक्ट हा बनवायचा आहे. प्लस सोबत आपल्याला डायरीसुद्धा मेंटेन करायची. इथं जी डायरी आहे डेली प्रोग्रेस रिपोर्ट ती त्या पद्धतीनं डायरी मेंटेन करायची. त्या संदर्भात तुम्हाला सूचना येईल त्या तुम्ही फक्त फॉलो करा. आता आपण त्या अनुषंगानं तुम्हाला एक फाईल पाठवलेली आहे. त्या फाईलवर आपण जाऊया आणि बघूया की आपल्याला नक्की CEPचा प्रोजेक्ट काय करायचं आहे ते. ठीक आहे. हे तुमचं पहिलं पेज असणार आहे. हा तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो स्पायरल बाइंडिंगमध्ये द्यायचा आहे. त्याची कमीत कमी एक 23 ते 25 पानं असावीत. या स्पायरल बाइंडिंगमध्ये हे फ्रंट पेज असणार आहे. त्याच्यावर तुमची माहिती लिहायची, स्टुडंट नेम, त्याच्यानंतर सुपरवायझर नेम, तारीख, कुठपासून तुमचं CEP चालू होते. आपलं CEP एक 27 फेब्रुवारीपासून आपण स्टार्ट केलेलं आहे आणि तुमचं अगदी 28 मार्चपर्यंत 60 आवर्स होणं गरजेचं आहे. तर ते पण पुढं आपण डिस्कस करूया. आता याच्यामध्ये कुठले कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिलं म्हणजे इंडेक्समध्ये प्रस्तावना आहे, उद्दिष्टे म्हणजे तुम्ही जो विषय घेतलेला आहे तो का, त्याचा उद्देश काय आहे ते याच्यात येणार. अभ्यास पद्धती काय आहे, म्हणजे तुम्ही जो रिसर्च करताय त्याची पद्धत काय आहे आणि विश्लेषण करायचं आहे. तुम्हाला जी माहिती मिळणार आहे त्याद्वारे तुम्ही काय करायचे आहे, विश्लेषण करायचे आहे. निष्कर्ष व शिफारसी, प्रश्नावली, फोटो म्हणजे आपण ज्या स्थळाला भेट देणार आहोत सर्वेनिमित्त तर तिथले फोटोज वगैरे जे आहेत ते आपल्याला काय करायचे तिथं आपल्या प्रोजेक्टमध्ये सादर करायचे आहेत. ही जी पानं आहेत ती तुम्हाला तयार करून दिलेली आहेत. तुम्ही त्याचा वापर तुमच्या प्रोजेक्टमध्ये करायचा आहे. हे जे आहे ते प्रोग्रेस डायरी संदर्भात आहे ते आपण नंतर बघूया. इथं तुम्हाला सूचना आहेत बघा. प्रोजेक्ट हा टाईप फॉर्मॅटमध्ये असावा, पानाचे मार्जिन 1 सेंटीमीटर असावे, लाईन स्पेसिंग 1.5 असावे, टाइम्स न्यू रोमन हा फॉन्ट वापरावा. पण हे कधी येणार फक्त जर तुम्ही पूर्ण प्रोजेक्ट हा इंग्रजीमध्ये करणार असाल तर. आता काही विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये करणं अडचणीचं होऊ शकतं. तर जर तुम्हाला अडचणीत असेल तुम्ही मराठी टायपिंग केला तरी चालेल. फक्त त्याला फॉन्ट साईज किंवा फॉन्ट साईज 12 असू द्या. तो जो फॉन्ट आहे तो वेगळा असणार मराठीमध्ये. प्रत्येक पानाला त्या पुष्ट क्रमांक दिलं पाहिजे. प्रोजेक्टचे सर्व वेळापत्रक प्रोग्रेस वहीमध्ये नोंद करणे म्हणजे आपण जी मागाशी बघितली की कुठल्या तारखेला आपण किती लेक्चर्स काम केलं ते सगळं आपल्याला लिहायचं आहे. कारण का 60 तास आपले त्यातून स्पष्ट झाले पाहिजेत. प्रोजेक्टसाठी आवश्यक प्रस्तावली तयार करणे. ठीक आहे. आता प्रोजेक्ट करायचे म्हणजे काय की आपला मेन जो विषय आहे की फायनान्शियल लिटरसी अवेअरनेस त्याच्या अंतर्गत आपल्याला हे एकूण 26 विषय आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल तो एक विषय घ्यायचा आणि त्याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट करायचा आहे. उदाहरणार्थ बचत गट. तर बचत गटाचा विषय घेतल्यावर तुम्ही तुमच्या गावामध्ये आजूबाजूच्या गावामध्ये बचत गट कुठं आहे तर त्यांचा आर्थिक व्यवहार कसा चालतो, त्यांची बचत कशी आहे, गुंतवणूक कशी आहे, ह्या सर्वाचा सर्वे करायचा आहे आणि तो सर्वे केल्यावर मग तुम्ही तो विश्लेषणात्मक ह्या प्रोजेक्टमध्ये मांडायचा आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी या 26 पैकी कुठल्या तरी एका विषयावर काम करायचे. मग त्यात असंही होऊ शकतं की काही
4-5 विद्यार्थी एकत्र येऊन एका प्रोजेक्टवर काम करू शकतात, काही हरकत नाही. पण सादर करताना प्रत्येकाला वेगवेगळा प्रोजेक्ट सादर करावा लागणार, प्लस प्रत्येकाचे फोटो आपापल्या प्रोजेक्टमध्ये असले पाहिजेत. ही एक महत्त्वाची बाब आहे. प्रोजेक्ट करण्याला 30 मार्क आहेत आणि सादरीकरण करण्याला 20 मार्क आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापला वैयक्तिक प्रोजेक्ट सादर करायचा आहे आणि टाईप फॉर्मॅटमध्ये आणायचा आहे. तो प्रोजेक्ट लिहून आणायचा नाही. विद्यापीठाच्या सूचनेप्रमाणे तो प्रोजेक्ट हा टाईप फॉर्मॅटमध्ये असावा. ठीक आहे. ह्यापैकी तुम्हाला जो योग्य विषय आवडेल तो तुम्ही विषय घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते काम करायला सुरुवात करा. आता काम करताना तुम्हाला काय करायचं आहे, पहिली म्हणजे तुम्हाला प्रश्नावली तयार करता आली पाहिजे. प्रश्नावली तयार करून झाली की मग तुम्ही लवकरात लवकर त्या पद्धतीनं तुमचं जर फॉर एक्झाम्पल गावातल्या शेतकऱ्यांचा तुम्ही सर्वे करताय, तर गावातल्या 10 शेतकऱ्यांचा तुम्ही सर्वे करा, त्यांना प्रश्न विचारा आणि त्यातनं जी माहिती मिळते त्या संदर्भात तुम्ही लिहायला चालू करा. ठीक आहे. आता हे जे आहे डेली प्रोग्रेस रिपोर्ट हे काय आहे ते समजून घ्या. आता डेली प्रोग्रेस रिपोर्टमध्ये तारीख दिलेली आहे, व्हिजिट आवर्स दिलेले आहेत आणि त्या दिवशी काय केलं ह्या संदर्भात तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आता सर्वांनी एक लक्षात घ्यायचं आहे की आपलं जे सुरुवात आहे ते आपण 27 फेब्रुवारीला चालू केलेली आहे. 27 फेब्रुवारीला आपल्याला CEP संदर्भात मार्गदर्शन मिळालं. त्याचे 2 लेक्चर झाले. त्याच्यानंतर 27 नंतर पुन्हा आपण 5 तारखेला एक लेक्चर घेतलं, त्याचे 2 लेक्चर्स. त्याच्यानंतर 12 तारखेला लीडचं वर्कशॉप झालं, त्याचे 2-3 तास. अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक तारखेला आपण किती तास अभ्यास केला किंवा किती तास चर्चा केली त्याचा उल्लेख करायचा आहे. हे जे व्हिजिट आवर्स आहे ते सगळ्यात शेवटी आपले 60 भरले पाहिजेत. तर त्या अनुषंगानं आपल्याला तिथं ते मेन्शन करायचं आहे. तुमची प्रोजेक्टसोबत तुमची जी डेली प्रोग्रेस रिपोर्ट डायरी आहे, म्हणजे आपण त्याला म्हणूया जशी CCला तुमची वही होती, अगदी त्या पद्धतीनं तुम्हाला एक छोटीशी वही घालायची. त्या वहीमध्ये हे सगळी डिटेल व्यवस्थित भरायचे. ह्या संदर्भात तुम्हाला एक रेडीमेड टेबल वगैरे थोडासा मी प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो, ज्यातून तुम्हाला ते स्पष्ट होऊ शकतं. हा व्हिडिओ जी मुलं रेग्युलर येत नाही त्यांच्यासाठी आहे. महाविद्यालयात जी मुलं रेग्युलर येतात त्या संदर्भात लेक्चर आज झालेली आहेत. पण असे काही विद्यार्थी आहेत की जे महाविद्यालयात रेग्युलर येत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तरी सर्वांनी CEPचा प्रोजेक्ट लवकरात लवकर चालू करायला सुरुवात करा. कुठेही तुम्हाला अडचण आली तर संपर्क करा. आपापले जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत की जे महाविद्यालयात रेग्युलर येतात त्यांची मदत घ्या. त्यांच्या मदतीतून प्रोजेक्ट कंप्लीट करा. प्रोजेक्ट कंप्लीट केला नाही तर तुम्ही लेखी पेपर जरी पास झाला तरी CEPला नापास आहात म्हणून तुमचं इयर डाऊन होऊ शकतं. त्यामुळं कुठल्याही विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट न देता सबमिशन करता येणार नाही. त्यामुळं त्या पद्धतीनं सर्वांनी खबरदारी घ्यावी. काही अडचण असल्यास प्राध्यापक शेलार सरांना संपर्क करावा. ठीक आहे. धन्यवाद.